नवऱ्याने बायकोची सुपारी देऊन तिची हत्या घडवलेली आहे आणि अत्यंत गंभीर अशी ही बातमी आहे. म्हणजे मागच्या काही दिवसापासून आपण जे म्हणतो ना, की काय सुरू आहे सध्या आणि कशा पद्धतीने नात्यांचा सगळा अर्थ लावला जातोय आणि काय काय घडतंय. तर दोघं खरं तर शिक्षक आहेत आणि तिथली ही सगळी बातमी आहे आणि नवऱ्याने बायकोची सुपारी दिली. त्यानंतर तो अक्षरशः तिच्या मृतदेहाजवळ बसून रडला वगैरे आणि त्यानंतर जे काही समोर आलं ते अक्षरशः हादरवणारं होतं. मी तुम्हाला पूर्ण ही सगळी घटना सांगते. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल. दृश्यम वगैरे सारखे आपण उत्कंठावर्धक चित्रपट बघतो, पण खरंच असं घडू शकतं का? तर कसं घडू शकतं? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्यातनं आपण काय बोध घ्यायचा? तर कायद्याचे हात हे कायम मोठे असतात. तुम्ही कितीही मोठे गुन्हेगार असले तरी आज ना उद्या कधी ना कधी तुमच्यापर्यंत तो कायदा येऊन पोहोचतोच. ती शासन जे आहे ते येऊन पोहोचतच. आता नेमकं काय झालं, मी जसं म्हटले तसं की अपघाताचा बनाव केला, म्हणजे किलरला सुपारी दिली आणि त्यानंतर बायकोची हत्या सुद्धा केली. 2 मार्चची ही घटना आहे आणि 2 मार्चला वृषाली प्रकाश गावंडे यांचा जळगाव जामोद रस्त्यावर तालुक्यातील पिंपळगाव काळे इथल्या जिल्हा परिषदेवरती त्या शिक्षिका होत्या. तर पिंपळगाव काळेला त्या जात होत्या, शाळेमध्ये जात होत्या आणि त्यावेळी सकाळी 6:30च्या सुमारास त्यांच्या स्कूटीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. वाहनाची धडक इतकी जोरदार होती की जागेवरतीच वृषाली गावंडे यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि इतर लोक तिथे पोहोचले आणि वृषाली गावंडे यांच्या पतीला बोलवण्यात आलं. त्यानंतर पती मृतदेहाजवळ बसून पती प्रकाश गावंडे हे रडत बसले होते. म्हणजे पोलिसांनाही वाटलं की हा अपघातच आहे. त्यांनी थोडीशी चौकशी केली आणि पोलिसही तिथनं निघून गेले. मात्र जेव्हा वृषाली गावंडे यांच्या माहेरची लोक आली तर त्यांनी पोलिसांना ही घातपाताची जी आहे ती शक्यता बोलून दाखवली आणि पोलिसांनी थोडंसं याचं गांभीर्य ओळखलं, माहिती घ्यायचा प्रयत्न केला, सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि काही कॉलचे रेकॉर्ड सुद्धा तपासले आणि या तपासाच्या आधारे पोलिसांच्या असं लक्षात आलं की ज्या गाडीने धडक दिलेली होती तर त्या गाडीचा जो चालक आहे त्याचे आणि एका माणसाचे कॉल झालेले आहेत आणि त्याच व्यक्तीचे कॉल जे आहेत ते प्रकाश गावंडे यांच्याशी सुद्धा झालेले आहेत. म्हणजे त्या मेडिएटरचे कॉल जे आहेत ते या दोघांशीही झालेले. तसं झालं असं की मंगेश सूर्यवंशी नावाचा या गाडीचा या पिकअपचा चालक होता ज्यांनी धडक दिलेली होती आणि मंगेश सूर्यवंशीचे कॉल झाले होते मंगेश चहुळकर नावाच्या माणसाशी आणि मंगेश चहुळकरचे कॉल झालेले होते प्रकाश गावंडेंशी. त्यामुळे तुमच्या जर लक्षात आलं तर मंगेश चहुळकर जो आहे तो याचा मधला मेडिएटर झालेला होता आणि तो या दोघांशी कॉन्टॅक्टमध्ये होता आणि या चहुळकर कडेच वृषाली गावंडे यांचा अपघात घडवून आणण्यासाठी पतीने तब्बल 1,00,000 रुपये दिलेले होते आणि त्यानंतर त्यांनी जो टाटा पिकअप चालक आहे मंगेश सूर्यवंशी त्याला ते नेऊन दिले आणि स्वतःच्याच पत्नीचा अपघात घडवून आणायला सांगितलं. त्यामुळे त्या जात असताना मंगेश सूर्यवंशी याने पातुर्डा ते कवठेळ या दरम्यान त्यांच्या गाडीला जोरात धडक मारली आणि धडक मुद्दाम इतकी जोरात मारली की जागेवरतीच त्या जातील. मात्र जेव्हा त्याचा तपास केला तेव्हा लक्षात आलं की हे तीनही आरोपी एकमेकांशी सिंडिकेट आहेत, जुळलेले आहेत आणि याने मुद्दाम ठरवून पत्नीचं जे आहे ती हत्या केलेली आहे आणि अशा पद्धतीचा एक बनाव जो आहे हत्येचा समोर आला. वाद असू शकतात निश्चितच, तुमच्यामध्ये बेबनाव पण असू शकतो, मात्र ते सोडवण्यासाठी एखाद्याच्या जीवापर्यंत जाण्यापर्यंतची सध्याची परिस्थिती आणि सध्याचा काळ आहे. दुर्दैवी बातमी आहे ही सगळीच आणि आता पतीला अटक झालेली आहे, त्यासोबत एका आरोपीला अटक झाली आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध जो आहे तो आताच्या घडीला बुलढाण्याचे पोलीस घेत आहेत. अशाच महत्वाच्या बातम्या, काही बोध घेण्यासारख्या बातम्या, काही बातम्यांवरती बोलायला हवं अशा बातम्या, या सगळ्या घेऊन मी आणि माझे सहकारी दररोज तुमच्या समोर येणार आहोत. बातमी मागची बातमी हा सकाळचा नवीन लाईव्ह घेऊन दुपारी 3:30 वाजता. त्यामुळे उद्यापासून रोज बघा. सोमवार ते शुक्रवार आठवड्याचे 5 दिवस आपण भेटणार आहोत. इतकंच नाही तर दिवसभरामध्ये तुम्हाला कुठल्या 5 विषयांवर बोलावंसं वाटतंय, कुठल्या 5 विषयांवर चर्चा करावीशी वाटते ते सांगत असाल तर त्यावरती सुद्धा व्यक्त व्हा. आपण त्याही विषयांवरती लाईव्ह मध्ये बोलू. महत्वाची बातमी, महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सकाळला फॉलो करायला विसरू नका. यासोबतच isakal.com ही आमची वेबसाईट आहे, नक्की बघा. आत्ताच्या लाईव्ह मध्ये मी आणि माझी सहकारी कोमल इथेच थांबतो. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.